नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। शेवगाव तालुक्यातील उद्योग क्षेत्रातील एक भव्य नाव महेश फॅब्रिकेशन गौरी गणपती उत्सवानिमित्त व नवरात्र उत्सवानिमित्त घेऊन येत आहेत खास आपल्यासाठी खूप छान साहित्य, ते सुद्धा अल्प दरामध्ये। स्टँड, पायऱ्या, मखर आपल्या ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल। तसेच वेगवेगळ्या रंगांमध्ये आकर्षक पडदे शिवून मिळतील। तसेच त्यांची खोल फिटिंग अतिशय सोपी, कमी वेळात पूर्ण सेटअप उभा राहतो 5 मिनिटात। एकदा अवश्य भेट द्या। त्वरा करा महेश फॅब्रिकेशनला। आमचा पत्ता महेश फॅब्रिकेशन, लक्ष्मी लॉटरी शेजारी, भेंडा गट ऑफिस समोर, नेवासा रोड, शेवगाव। तसेच अहमदनगर मध्ये पण उपलब्ध। सुविधा मार्केट, सह्याद्री चौक, MIDC, अहमदनगर। संपर्कासाठी मोबाईल नंबर रांजणे बंधू 75 88 60 14 85 व 98 34 16 40 27। खळबळजनक घटना, डोळ्यात मिरची पूड टाकून तलाट्याचा खून। वसमत रणजेबुवा आडगाव येथे घडली घटना, महसूल विभाग हादरला। हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील आडगाव रणजेबुवा येथील एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे। तलाठी कार्यालयात प्रलंबित शेतीच्या कामानिमित्त आलेल्या एका इसमानं चक्क तलाट्यांच्या डोळ्यामध्ये मिरची पूड फेकून त्यांच्यावर चाकू हल्ला केला। यामध्ये गंभीररित्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तलाठी यांना उपचाराकरिता परभणीकडे नेत असतानाच त्यांची रस्त्यामध्येच प्राणज्योत मावळली। ही खळबळजनक घटना दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी बुधवारी दुपारी 12:30 ते 1 वाजण्याच्या दरम्यान वसमत तालुक्यातील आडगाव येथील तलाठी सज्जा कार्यालयात घडली। वसमत तालुक्यातील आडगाव रणजेबुवा येथे दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास तलाठी संतोष पवार वय वर्ष 36 हे तलाठी सज्जा आडगाव कार्यालयात नेहमीप्रमाणे काम करत बसले होते। तेवढ्याच बाजूच्या गावातील बोरी सावंत येथील एक इसम त्यांच्याकडे प्रलंबित शेतीच्या कामासाठी आला होता। यावेळी तलाठी व इसम यांच्यामध्ये काही कारणास्तव बाचाबाची सुरू झाली। यात वाद निर्माण झाला तर तलाठी पवार यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून त्यांच्यावर धारदार शस्त्र चाकूने वार करण्यात आले। तलाठी कार्यालयात काय प्रकार घडला हे कळताच नागरिकांनी मोठ्या संख्येने धाव घेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेले तलाठी संतोष पवार यांना उपचाराकरिता परभणी येथे रुग्णालयात हलवण्यात आलं होतं। परंतु त्यांचा रक्तस्राव गंभीर, त्यांना असहाय्य झाल्याने शेवटी त्यांच्या वाटेमध्येच मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच हट्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झालं होतं। त्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी मारुती थोरात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी घटनास्थळी माहितीचा आढावा घेत चौकशी केली। दरम्यान एका हल्लेखोरास पोलिसांनी ताब्यात घेतला असून या प्रकरणी दुपारी 4 वाजेपर्यंत हट्टा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली नव्हती। तर आडगाव रणजेबुवा येथे पोलीस प्रशासन कर्मचारी या ठिकाणी तळ ठोकून तैनात आहेत। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी रवी कुंटे, आडगाव रणजेबुवा, वसमत नगर, हिंगोली प्रतिनिधी रवी कुंटे। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।